सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकरांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे। आदेश बांदेकरांवर चोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरोप केले आहेत। आदेश बांदेकरांवर श्री सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात जेव्हा श्री सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटली गेली तेव्हा कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला। एकनाथ शिंदे यांनी मंदिराचे त्यावेळचे ट्रस्टीचे अध्यक्ष असलेले आदेश बांदेकर यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत। आदेश बांदेकर यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी हे आरोप केले आहेत। दरम्यान यावरच आता श्री सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टीचे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, एकतर मी इकडे पंढरीच्या वारीमध्ये आहे, त्यामुळे याच्या बाबतीत व्यवस्थित मी काही पाहिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा माझं एवढंच म्हणणं आहे की माझं कार्यकाळ संपून आता 3 वर्ष होऊन गेलेली आहेत। आता 3 वर्षात जे कोणी तिथे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे सगळा कारभार होता। 3.5 वर्ष झालेली आहेत। 3.5 वर्ष कोण अध्यक्ष होतं हे सर्वांना माहीत आहे। त्यांनी काही कागदपत्रात फेराफेर केली असतील तर नवा संशय आणि त्याची चौकशी होणे गरजेचं आहे। आणि जर त्यात कोणीही दोषी आढळला, अगदी जर मी सुद्धा दोषी म्हणून आढळलो, तर त्याच मंदिरासमोर हवं तर मला फासावर द्या, पण उगाच खोटे आरोप करू नका, कारण सगळ्याच गोष्टी वेळोवेळी स्पष्टपणे जाहीर केल्या आहेत। आमच्या कार्यकाळात जर एक गोष्ट ही चुकीची घडली असेल तर मला फासावर द्या, रामकृष्ण हरी, असे आदेश बांदेकर म्हणाले आहेत। एकंदरीतच सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटल्याचा एकनाथ शिंदेंचा आरोप जर खरा असेल आणि त्यात मी सुद्धा दोषी म्हणून आढळलो तर त्याच सिद्धिविनायक मंदिरासमोर मला फाशी द्या, पण उगाच खोटे आरोप करू नका, असे आदेश बांदेकर म्हणाले आहेत।